हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना पुण्यामध्ये गौरी गणपतीसाठी काय काय स्पेशल आलेलं आहे ना ते आपण पाहणार आहोत। आता गौरी गणपतीची शॉपिंग म्हटली की रविवार पेठेमध्ये तर आलंच पाहिजे। हे ना पुण्यातलं अगदी मोठं असं होलसेल मार्केट आहे। इथून तुम्ही रॉ मटेरियल पासून ते अगदी रेडीमेड पर्यंत सगळं काही गौरी गणपतीसाठी घेऊ शकता। अगदी 500,000 रुपये खिशामध्ये घेऊन आलात ना तरी सुद्धा भरपूर मोठी अशी शॉपिंग इथे तुम्ही करू शकता। चला तर मग आता काय काय आहे रविवार पेठेमध्ये यावेळी ते आपण पाहूयात। काय काय ठिकाणी ना यांनी असे हे बॅकग्राऊंड बनवून ठेवलेले आहेत, फक्त जायचं आणि घरी भिंतीवरती स्टिक करायचं। त्याचबरोबर तुम्हाला जर थोडीशी क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल ना तर इथे वेगवेगळ्या पद्धतीची फुलं सुद्धा आहेत, जी नुसती फुलं भेटतात। आता डझनवरती वगैरे ही फुलं विकतात हे लोक। अगदी छान छान असे फ्लॉवर पॉट वगैरे सुद्धा आहेत। ह्या ज्या माळा आहेत त्या 20-30 रुपयापासून स्टार्टिंग होतात आणि ही जी फुलं आहेत ना ती साधारणतः 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये ते 100 रुपये डझन पर्यंत असे यांचे भाव आहेत। त्याचबरोबर सध्या गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी खूप छान छान असे चौरंग मार्केटमध्ये आलेले आहेत। यांची किंमत ना 150-200 रुपयापासून स्टार्ट होते। ते अगदी भले मोठे असे चौरंग सुद्धा आहेत, पण डिझाईनमध्ये आहेत, चंदेरी कलरचे आहेत। रविवार पेठेमध्ये आलात ना की बार्गेनिंग मात्र करावं लागतं। जितकं छान बार्गेनिंग कराल ना तितक्या कमी किमतीमध्ये तुम्ही वस्तू खरेदी करू शकता। यावेळी ना हे कटआउट प्रकार खूप जास्त आलेला आहे। हे अशा पद्धतीचे खूप वेगवेगळे कटआउट मिळतात मार्केटमध्ये। ह्यांना फक्त छान असं कलर करून आपण हे स्टिक करू शकतो। ह्याच्यामध्ये ना भरपूर देवी देवतांचे प्रकार सुद्धा आहेत, जसे की शंकर बाप्पा तुम्हाला दिसतील, इथे विठोबा दिसतोय, त्याचबरोबर इथे आपल्याला स्वामी समर्थ बाप्पा दिसतायत। हे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे कटआउट्स आहेत आणि अगदी 50-100 रुपयापासून ह्या कटआउटची प्राइस आहे। ते 300, 400, 500 ह्या रेंजमध्ये तुम्हाला हे कटआउट्स मिळतील। आता उद्यापासून गणपती आहेत आणि तुमची अजून जर गणपती बाप्पांची तयारी झाली नसेल किंवा गौराईंची तयारी झाली नसेल ना तर तुम्ही एकदा तुळशी बागेत किंवा रविवार पेठेमध्ये येऊ शकता। इथे बऱ्याच गोष्टी रेडीमेड सुद्धा तुम्ही घेऊ शकता। अगदी इझिली तुम्हाला इथे सजावटीचं सगळं सामान मिळून जाईल। हे असे छोटे छोटे फेटे पाहताय का तुम्ही, हे तुम्हाला 30 रुपये 40 रुपयाला मिळतील। त्यानंतर यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे फेटे सुद्धा आलेले, पगडी वगैरे सुद्धा होती। गणपती बाप्पांसाठी किंवा डेकोरेशनचं सामान खरेदी करायचं असेल तर ते रविवार पेठेतून करायचं। आणि जर तुम्हाला गौराईंसाठी काही छान छान दागिने वगैरे घ्यायचे असतील ना तर ते तुम्ही तुळशी बागेतून घ्या। तुळशी बागेचा व्हिडिओ सुद्धा पुढे आपण लावलेला आहे। रविवार पेठ आणि तुळशीबाग मी दोन्हीमध्ये सुद्धा गेले होते आणि तुम्ही ते रविवार पेठेतली गर्दी पाहू शकताय। रविवारच्या दिवशी मी इथे गेलेली, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती। त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता जे आपण देखावे लावतो ना गणपती बाप्पांच्या समोर किंवा गौराईच्या समोर ठेवण्यासाठी, खूप छान छान कमी किमतीमध्ये वस्तू तुम्हाला इथे मिळतील। ह्याच वस्तू जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना तर किमतीमध्ये बराच फरक पडतो। आणि मुळात हे होलसेल मार्केट असल्यामुळे ना तुम्ही जर इथून भरपूर खरेदी केलीत ना तर बार्गेनिंग सुद्धा भरपूर प्रमाणात करू शकता। इथे रविवार पेठेमध्ये ना मनीष मार्केट खूप जास्त फेमस आहे। त्याच्या बाजूलाच ना हे एक प्रदर्शन भरतं। इथे ना वेगवेगळे रेडीमेड मखर असतात। अगदी 300-400 पासून ह्या मखरांची प्राइस सुरू होते। तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी अजिबात वेळ भेटला नसेल पण तरी छान छान असे देखावे तुम्हाला हवे असतील किंवा छान असे मखर हवे असतील ना तर तुम्ही नक्कीच इथे ह्या प्रदर्शनामध्ये येऊन इथे खरेदी करू शकता। अगदी छोट्या मखरांपासून मोठ्या मखरांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असलेले मखर सुद्धा ह्यांच्याकडे मिळतात।
तुम्हाला जर हे मखर खरेदी करायचे नसतील आणि रविवार पेठेमध्ये जर तुमचं चक्कर झालं डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी, तरीसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता फक्त हे बघण्यासाठी. इथून मग तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना भेटतील की आपण सुद्धा कशा प्रकारचे मखर वगैरे बनवलं पाहिजे किंवा सजावटीच्या थोड्याफार आयडिया भेटतील. मग त्या तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांसाठी वापरू शकता. रविवार असल्यामुळे तुम्ही इथे पाहताय मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होती. आता रविवार पेठेमध्ये आलोय म्हटल्यावरती श्रीनाथचा साबुदाणा वडा तर खाल्लाच पाहिजे. अगदी 15 ते 20 मिनिटांची वेटिंग होती आणि त्यानंतर हा साबुदाणा वडा भेटला होता. पण ना लोक इतक्या आवडीने हा साबुदाणा वडा खातात आणि ह्या वड्यासोबत भेटणारी ही काकडीची जी कोशिंबीर आहे आणि मिरचीचा ठेचा आहे ना, तो अगदी कमाल लागतो. मस्त असा ह्या गरमागरम साबुदाणा वड्यावरती ताव मारला आणि मग तुळशीबागेच्या दिशेने निघालो. तर ही आहे तुळशीबाग आणि तुम्हाला माहिती आहे की मानाचा चौथा गणपती तो म्हणजे तुळशीबागेचा गणपती आहे. त्यामुळे त्या गणपतीचं डेकोरेशन सुद्धा इथे तुळशीबागेत आतमध्येच केलं जातं. त्यामुळे तुळशीबागेतले बरेच रस्ते आतमधले बंद असतात. शॉपिंग करायचं असेल ना तर दुकानांच्या अगदी गल्लीबोळातून आपल्याला जावं लागतं. पण गौराईसाठी तुम्हाला दागिने घ्यायचे असतील ना तर तुम्ही फक्त आणि फक्त तुळशीबागेतूनच घ्या. हे जे दागिने तुम्ही पाहताय ना, थोडंसं बार्गनिंग केल्यावरती हे जे दागिने ते तुम्हाला 100, 200, 300 ह्या रेंजमध्ये मिळतील. खूप छान छान असे हार आहेत इथे गौराईसाठी. कमरपट्टा, बांगड्या, बाजूबंद, मुखवटे, त्याचबरोबर मुकुट, खूप सुंदर व्हरायटीमध्ये आहेत इथे. तुळशीबागेतनं हे एक शॉप आहे. इथे ना गौराईसाठीचे खूप मोठे मोठे हार सुद्धा मिळतात आणि भरपूर असे हार आहे त्यांच्याकडे. आणि ना तुम्हाला 400-500 रुपयामध्ये खूप छान छान असे हार मिळतील इथे. खूप म्हणजे अगदी प्रचंड प्रमाणात व्हरायटी आहे यांच्याकडे. त्याचबरोबर तुळशीबागेतलं हे अनुराग म्हणून एक शॉप आहे ना, ह्या शॉपमध्ये तुम्हाला देवाचं जे काही साहित्य आहे ते सगळं मिळेल. त्याचबरोबर घराला लावायच्या माळा वगैरे असतात ना, आपण ज्या देवाराला माळा वगैरे लावतो त्या सगळ्या तुम्हाला इथे खूप छान छान व्हरायटीमध्ये मिळतील. आणि देवाचं इतर साहित्य सुद्धा तुम्हाला इथे मिळेल अगदी इझिली. आपण देवाऱ्यामध्ये जे वस्त्र वगैरे अंतरतो ना किंवा गणपती बाप्पाला जे वस्त्र वापरतो, त्याचबरोबर आपण चौरंगावरती ठेवण्यासाठी वगैरे जे वस्त्र वापरतो त्याची खूप जास्त व्हरायटी इथे तुळशीबागेमध्ये आहे. खूप छान छान असे कलर्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. आता सध्या तुळशीबागेत तुम्ही जिथे जाल ना तिथे तुम्हाला गौराईंचे खूप सुंदर सुंदर आणि भरपूर असे व्हरायटीमध्ये दागिने पाहायला मिळतील. आणि हे सगळे रिजनेबल रेटमध्ये असतात बरं का. ते सांगताना प्राईस खूप सांगतात पण कमी करून घ्यायचे. आता तुळशीबागेत आलंय म्हटल्यावरती हे मक्केवाले सगळीकडेच फिरत असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे अगदी गरमागरम असे हे कॉर्न घेतले. इथे तुळशीबागेच्या गणपतीचं डेकोरेशन किती जोरात चाललंय तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुळशीबागेतून बाहेर पडताना ही भेळ दिसली. पुण्यात ठिकठिकाणी असे सुकी भेळवाले असतात आणि ना ह्यांच्याकडची भेळ खरंच खूप जास्त कमाल लागते. तुळशीबागेत सुद्धा भरपूर गर्दी होती आणि रविवार पेठेत सुद्धा भरपूर गर्दी होती. पण शॉपिंग करायची म्हटल्यावरती गर्दीमध्येच मजा येते. इथे मस्त अशा ह्या सुक्या भेळवरती ताव मारला. आज ना खाद्य भ्रमंती आणि भटकंती दोन्ही सुद्धा एकत्र झालं होतं. तुम्ही सुद्धा कधी रविवार पेठेत गेलात ना तर श्रीनाथचा साबुदाणा वडा अगदी आवर्जून खा. तुळशीबागेत कधी आलात तर मस्त शॉपिंग करता करता तुम्ही तिथली सॉफ्टी खाऊ शकता किंवा मग त्याचबरोबर ना तुम्ही तिथले कॉर्न्स वगैरे घेऊ शकता. त्यानंतर पुढे आपण इथे लक्ष्मी रोडच्या दिशेने निघालो आहोत. लक्ष्मी रोडची ना खरी मजा दिवाळीमध्ये असते, ती सुद्धा आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.